कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावामध्ये गेल्या काही दिवसात एक भावनिक घटना घडली। गावासाठी श्रद्धेचं प्रतीक बनलेली हत्तीणी महादेवी, जिचं नातं गावकऱ्यांशी केवळ धार्मिक नव्हे तर जिव्हाळ्याचं होतं, अखेर नांदणी मठातून गुजरात मधील वनतारा प्राणी कल्याण केंद्रात हलवण्यात आली। 1992 पासून मठात असलेल्या महादेवीला गावकऱ्यांनी कधीच परकी मानली नव्हतं। तिचं मिरवणुकीत असणं, उत्सवांमध्ये सहभाग आणि माणसांशी तिचा असलेला अबोल स्नेह, हे सगळं आता केवळ आठवणींमध्ये उरलं आहे। महादेवीच्या स्थलांतरावर गावात मोठा संताप आणि दुःख व्यक्त केलं जात आहे। तिला पुन्हा आणण्यासाठी तब्बल 1,25,353 लोकांनी स्वाक्षऱ्या करून सरकारकडे निवेदन दिला। महादेवीला नांदणीतच परत आणा, हा एकच सूर गावभर उमटतो आहे। कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील यांनी देखील या भावना केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याची ग्वाही दिली आहे। महादेवी आता वनतारामध्ये आहे, तिथं तिच्या स्वागताचे व्हिडिओ सोशल मीडियावर झळकत आहे, पण नांदणी गाव मात्र तिच्या अनुपस्थितीत अजूनही ओलावलेलं आहे। ही कहाणी आहे एका गावच्या आपल्या हत्तीणीवरील प्रेमाची आणि माणूस प्राण्यांमधील असलेल्या त्या अबोल पण अढळ नात्याची। महादेवी पुन्हा महाराष्ट्रात आली पाहिजे की नाही, यावर तुमची काय मतं आहेत हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा।